हरिः ओम. श्री स्वामी समर्थ. कुष्ठ परिहारार्थ एक शूद्र पंढरपूरला गेला. तो रोज नगर प्रदक्षिणा करत असे. असं बराच काळ नेम केल्यानंतर एक दिवस स्वप्नामध्ये त्याला पांडुरंगानं स्वतः सांगितलं, तू आता अक्कलकोटात जा, म्हणजे तुला आरोग्य प्राप्त होईल. एक नाही दोनदा असा दृष्टांत झाल्यावर मग त्यानं पक्क ठरवलं मनाशी आणि अक्कलकोटास आला. त्रिकाल दर्शन घ्यावं, तीर्थप्रसाद सेवन करावा आणि मुखाने सतत स्वामी नाम स्मरण करावं, अशी सेवा आता त्याची सुरू झाली. एक दिवस झालं असं, एक ब्राह्मण स्वामी दर्शनासाठी आला. स्वामी त्याला म्हणाले, भटजी बुवा, तुमच्या परसामध्ये चंदनाचं छानसं झाड आहे, त्याचं एक खोड आम्हाला आणून द्यावं. आज्ञा शिरसामान्य करून खरोखरीच लगेचच घरी जाऊन तो ब्राह्मण चंदनाचं खोड घेऊन आला. स्वामीचरणी त्यानं ते अर्पण केलं. तेच चंदनाचं खोड स्वामींनी त्या शूद्राला दिलं. बरं, हे बघ, हे उगाळून अंगाला लाव आणि ते चंदनाचं खोड ज्या दिवशी सरेल त्या दिवशी तुझा कुष्ठ जाईल. बरं, काळजी करू नको. झालं, आज्ञा झाली तसं शूद्र रोज ते खोड उगाळून लावायला लागला. पडेल ती सेवा करून राहू लागला. पाहता पाहता 3 वर्ष पूर्ण झाली तेव्हा ते चंदन खोड सरलं आणि कुष्ठही सरलं. त्या शूद्राचं शरीर दिव्य झालं. त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला. बरं, वारंवार स्वामींना दंडवत घालून स्वामी नामाचा मोठमोठ्याने त्यानं जयघोष केला. अजून काही काळ स्वामी सेवेमध्येच व्यतीत करून मग स्वामी आज्ञेनी तो घरी परतला. अहो दयाळू, कनवाळू, कृपाळू स्वामी महाराजांच्या लीला कुठवर वर्णावे पामरानं.